सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 30 जुलै 2026 पॉवर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. फलटण पालिकेत कर घोटाळा, एकाला अटक, दोघे पसार. फलटण नगर परिषदेतील मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संगणक परिचालक नितीन देवदास वाळा याला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणी दोन संशयित पसार झाले आहेत. या प्रकरणात एकूण 15 लाखांच्या आर्थिक अपहाराचा आरोप करण्यात आला असून फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नगर परिषदेअंतर्गत चौकशी, मालमत्ता हस्तांतरण, नवीन मिळकतीच्या नोंदी, पुनर्मूल्यांकन तसेच भाडेकरूंच्या नोंदी कमी करण्यासाठी काही कर्मचारी आणि नागरिकांकडून 500 ते 1000 रुपयांपर्यंत रक्कम घेतल्याचे निष्पन्न झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच काही व्यवहारांची माहिती वरिष्ठांपासून जाणीवपूर्वक लपवण्यात करण्यात आला आहे. निगडीतर्फ सातारा, वर्णे, देवकरवाडी व राजेवाडी येथील सुपीक शेती एमआयडीसीसाठी संपादित न करण्याची मागणी. निगडीतर्फ सातारा, वर्णे, देवकरवाडी व राजेवाडी येथील सुपीक शेतजमीन एमआयडीसीसाठी संपादित करण्यास शेतकऱ्यांविरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर भूमिपुत्र सेवा 22 शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन भूसंपादन प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिले. संबंधित जमिनी दुबार बागायती असून त्यावर ऊस, आले, भाजीपाला, गहू, हरभरा यासह विविध नगदी अन्य धान्य पिकांचे उत्पादन घेतले जाते. या सुपीक जमिनी शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रमुख आधार असल्याने त्यांच्या औद्योगिक वापरासाठी संपादन अन्यायकारक ठरेल असं शेतकऱ्यांनी म्हटले आहे. साताऱ्यात खासगी सोनोग्राफी केंद्रांची तपासणी, बेकायदेशीर गर्भलिंग निदानाविरोधात प्रशासनाकडून कारवाईची मोहीम, महिन्याला होणार तपासणी. बेकायदेशीर गर्भलिंग निदानाला आळा घालण्यासाठी राज्य आरोग्य विभागाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत राज्यस्तरीय पथकाने सातारा जिल्ह्यातील खासगी सोनोग्राफी आणि गर्भपात केंद्राची अचानक तपासणी केली. तपासणीची गुन्हे एफ फॉर्म नोंदणी, प्रमाणपत्र, रेफरल स्लिप्स, PNDT, कायदेशीर संबंधित कागदपत्रे तसेच सोनोग्राफी मशीनच्या नोंदणीची सखोल पडताळणी करण्यात आली. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कुटुंब कल्याण कार्यालयातील आरोग्य संचालक, सहाय्यक संचालक आणि राज्य विद्युत सल्लागार यांच्या विशेष पथकाने दिनांक 27 जुलै रोजी सातारा, कोरेगाव आणि कराड तालुक्यातील विविध केंद्रांना अचानक भेटी दिल्या. तपासणी दरम्यान गर्भपाताची प्रकरणे आणल्यास त्यामागील कायदेशीर कारणाने आवश्यक कागदपत्रांची छाननी करण्यात आली. PNDT कायद्याचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला. गर्भलिंग निदान अथवा PNDT कायद्याचे उल्लंघन असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी 1800-233 4475 किंवा 104 या टोल फ्री क्रमांकावरून माहिती सांगावी असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सकांनी केले आहे. केळकर घाट पुढे आदेशापर्यंत वाहतुकीसाठी बंद, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या, रस्ते खचण्याचा तसेच नालेवड्यांना पूर येण्याचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर जावळी तालुक्यातील महाबळेश्वर मेढा राज्य मार्ग 140 वरील केळकर घाट काळाकडा परिसर हा मार्ग पुढील आदेशापर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी तात्पुरता बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. सार्वजनिक बांधकाम पश्चिम विभागाच्या शिफारसीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला असून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना विनाकारण केळकर घाट मार्गावर प्रवास करण्याचे तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. लिंबखिंडजवळ पाण्याचा टँकर चोरणाऱ्यांना अटक. पाण्याचा टँकर चोरीच्या गुन्ह्याचा एलसीबीने एका दिवसात छाडा लावत 13 लाख रुपये किमतीचा चोरीचा टँकर जप्त करून दोघांना अटक केली. अनिकेत लकडे वय 25 राहणार पाडेगाव तालुका फलटण, शुभम जयस्वाल वय 18 राहणार नेरा तालुका पुरंदर जिल्हा पुणे अशी संशयितांची नावे असून 7 जणांचा शोध सुरू आहे. 26 जुलै रोजी मोजे पाडेगाव येथे शेती संशोधन केंद्राच्या कार्यालयाजवळ पार्किंगमध्ये पाण्याचा टँकर अज्ञाताने चोरून नेला होता. या प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. स्वच्छ भारत अभियानाची संकल्पना कागदावरच, कराड शहरालगतच्या ग्रामपंचायतींचा कचरा रस्त्यावर. गाव विकास आराखड्याच्या माध्यमातून स्वच्छ व हरित गाव ही संकल्पना प्रभावीपणे राबवण्याचा शासनाचा प्रयत्न असला तरी कराड शहरालगतच्या अनेक ग्रामपंचायतीमध्ये घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीरपणे चालला आहे. सैदापूर, कोळेश्वर, विजयनगर, कोयनावसात, कारवे, ओगलेवाडी आदी निमशहरी गावांमध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सक्षम यंत्रणा नसल्याने पावसाळ्यात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. सैदापूर, कोळेश्वर, वारंजी, विजयनगर, कोयनावसात, कारवे, ओगलेवाडीसह निमशहरी गावांमध्ये कचऱ्याचे ढीग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. रोज गोळा होणार कचऱ्याचे करायचे काय हा गंभीर प्रश्न ग्रामपंचायत व्यवस्थापनासमोर आहे. काही ग्रामपंचायतीकडे कचरा संकलन करण्याची यंत्रणाच नाही. दुर्गंधी डास रोगाचा धोका वाढत आहे. घन कचऱ्याचा प्रश्न त्यामुळे ऐरणीवर आला आहे. कुसरुण तालुका पाटण येथे बिबट्याच्या हल्ल्यात 6 जनावरे ठार. मोरणा विभागात कुसरुण तालुका पाटण येथे मंगळवार बिबट्याने शेतकऱ्याच्या घरात घुसून 5 शेळ्या, एक बोकड फस्त केल्याची धक्कादायक घटना घडली. सर्वच्या सर्व जनावरे मृत्यून पडल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून उपजीविकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे गावातील शेतकरी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार होत असलेल्या बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबाला शासनाने त्वरित उद्योग भरपाई द्यावी अशी मागणी कुटुंबियासह ग्रामस्थांनी केली आहे. कोरेगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे एटीएम फोडण्याचा प्रयत्न यशस्वी, 10 मिनिटात आरोपी रंगेहात जेरबंद. भारतीय स्टेट बँकेच्या कोरेगाव शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या वैभव पार्क इमारतीतील स्टेट बँकेच्या शाखेच्या
आवारातील एटीएम मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न कोरेगाव पोलिसांनी अवघ्या 10 मिनिटात उधळून लावत त्यांना रंगेहात पकडले. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी मध्यरात्री सुमारे 1:15च्या सुमारास स्टेट बँकेच्या शाखेच्या आवारातील एटीएम मशीन एका चोरट्याने फोडण्यास सुरुवात केली. त्याबाबतचा संदेश प्राप्त होताच मुंबई येथील सीएसएम कंपनीच्या सहाय्यक व्यवस्थापकाने जिल्हा पोलीस नियंत्रक यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. तसेच तातडीने पोलीस पाठवण्याची विनंती केली. कोरेगाव पोलीस पथकाने अवघ्या 10 मिनिटात घटनास्थळी पोहोचून एटीएम मशीन फोडून चोरीचा प्रयत्न करणारा गैर बाळगून स्वतः राहणार कुमटे याला रंगेहात पकडले. खंडाळ्यात महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडले. खंडाळा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडून 2,37,000 रुपये चोरी नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एकावर खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी पहाटे घडली. या प्रकरणी शाखाधिकारी मेरी सिन्हा व 40 यांनी फिर्याद दिली आहे. संशयिताने खंडाळा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या जवळ असलेल्या एटीएम रूममध्ये प्रवेश करून ते गॅस कटरच्या साहाय्याने फोडले. या घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पारंपरिक बेंदूर सणावर आधुनिकतेचे सावट. मिरवणुकीत बैलांची संख्या घटली. पारंपरिक वाद्याऐवजी डॉल्बीचा वापर चिंताजनक. शेतकऱ्यांच्या संस्कृतीचा परंपरेचा आणि बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बेंदूर सण यंदाही सातारा जिल्ह्यात साजरा झाला. मात्र या उत्सवात एक चिंताजनक चित्र समोर आले आहे. एवढी गावोगावी शेकडो बैलांची सजवलेली मिरवणूक, पारंपरिक ढोल तसे हलगी लेझिम लोककलेचे दर्शन घडे. यंदा मात्र अनेक गावांमध्ये मिरवणूक बैलांची संख्या घटल्याने दिसून आले. डॉल्बीच्या प्रचंड आवाजाने संपूर्ण उत्सव आपले चित्र पाहायला मिळाले. ग्रामीण संस्कृती जपणाऱ्या या सणात परंपरेपेक्षा मोठ्या आवाजातून डॉल्बीला अधिक महत्त्व दिले असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.